गुड आफ्टरनून. सांगता परिचय करून द्या. सर, मी अहमदनगर जिल्ह्यातील केळगाव या छोट्याशा गावातून आलेलो आहे. माझे ग्रॅज्युएशनचे शिक्षण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी झालेले आहे. तसेच मी पदव्युत्तर पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून घेतली आहे. एक्सटर्नल बाहेर एक्सटर्नल घेतली. काय विद्यापीठाचं नाव? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. केव्हा नाव देण्यात आलं आहे? 2013 साली नाव चेंज केलं. 2013ला. आता कुलगुरू कोण आहे पुणे विद्यापीठाचे? मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू कोण? किती विद्यापीठ आहे महाराष्ट्र? तुमचं पदवी कशात झाली आहे? माझी पदवी वाणिज्य शाखेत कॉमर्समध्ये. कॉमर्समध्ये. आता कॉमर्स या डिग्रीचा फायदा पोलीस प्रशासनाला कसा? सर, पोलीस प्रशासनामध्ये माझ्या पदवीचा म्हणजे जे काही बँकेचे अप्रतपर असेल यामध्ये माझा थोडा वापर होऊ शकतो पदवीचा. बरं. तुम्ही भजकमध्ये आहे का? हो, बजट. कितीचं लीड आहे तुमचं स्कोरपेक्षा? माझा 294 स्कोर आहे. माझा 243चं लीड. कितीचं लीड आहे? तसं 51 मार्काचं. 51 मार्काचं लीड आहे. बरं. आता मला एक गोष्ट आवर्जून सांगा की सायबर क्राईम्स दिवसेंदिवस जास्त वाढत आहे, त्यामागची कारणं काय? सर, अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे वाढलेलं आहे. तसेच मोबाईलचे प्रमाण म्हणजे संगणकाचे प्रमाण प्रत्येक माणसाकडे पोचलेलं आहे. त्यानुसार क्राईम वाढत चाललेलं आहे. आणि सायबर क्राईमचे जे कायदे येतं ते कुठंतरी आपल्या इथे आत्ता सध्याला कमजोर आहे. बरं. आता सायबर क्राईम पूर्वी पोलीस स्टेशन होते का? स्वतंत्र पोलीस स्टेशन होते का सायबरला? का आता आहे? हो सर, आता आहेत. पण माझ्या माहितीनुसार आता प्रत्येक जिल्ह्याकडे सायबर क्राईम पोलीस स्टेशन वाढवण्यात आलेले आहेत. बरं. सायबर क्राईम हा कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन केला जातो? अँटी करप्शन ब्युरोचं काही काम माहिती आहे तुम्हाला? लाचलुचपत प्रतिबंध. त्यांचं ब्रीद वाक्य सांगा. ब्रीद वाक्य नाही माहिती. नाही माहिती. सर्वात जास्त पोलिसांवर मध्ये भ्रष्टाचार आहे असं त्यांचं म्हणणं, पोलीस आणि महसूल खात्यामध्ये. हो सर, काही प्रमाणामध्ये पोलिसांमध्ये भ्रष्टाचार आहे. आपण चित्रपट पाहतो, इकडे तिकडे कुठेतरी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. आणि पोलिस मलिन करण्याचा प्रयत्न का आहे हा माझा प्रश्न. जे सकारात्मक गोष्टी पोलिसांमध्ये आहेत ते कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ज्या भ्रष्टाचाराच्या कृती असेल या कुठेतरी जनतेसमोर आणल्या जातात. म्हणजे भ्रष्टाचार नाही असं म्हणणं आहे का तुम्हाला? आहे सर, भ्रष्टाचार आहे थोड्या प्रमाणात. मग भ्रष्टाचार असताना तुम्ही पोलीस खात्यात का जाताय हा माझा प्रश्न आहे. नाही सर, आता आपल्याला त्या पोलीस खात्याची पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे भ्रष्टाचारी म्हणून आवड आहे? नाही, भ्रष्टाचारी म्हणून नाही सर. आणि ते कुठंतरी भ्रष्टाचार आपण सकारात्मक प्रयत्न केला तर कमी पण होऊ शकतो, हा एक माझा प्रयत्न राहील. पण रिपोर्ट सांगतं की पोलीस खात्यामध्ये भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढतोय. आहे सर भ्रष्टाचार थोडा. मग तुम्हाला त्या भूमिकेतून पोलीस खात्यात जायचं आहे का? हो सर, म्हणजे हो म्हणतात तुम्ही असं? सकारात्मक म्हणजे त्या भ्रष्टाचार होतो म्हणून तुम्हाला तिकडे जायचं असं तुम्ही हो म्हणता? खूप अशा कृती आहेत की आपण एक आवड पण आहे भ्रष्टाचार हे. भ्रष्टाचाराची एक आवड बी आहे असं म्हणायचं का? भ्रष्टाचार ही संकल्पना आपण नष्ट पण करू शकतो. आणि अजून एक कृती आहेत की आपण त्या पोलीस खात्यामध्ये जाऊन कार्य करू शकतो. बरं, ठीक आहे. महिलांसाठी दिशा कायदा माहिती आहे तुम्हाला? हो सर, दिशा कायदा. कोणत्या राज्याकडनं घेतलाय तो आपण? आता तेलंगणा राज्य, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात जे विधेयक झालं होतं दिशा विधेयक, त्या दृष्टीवर आपण महाराष्ट्रामध्ये कोणता कायदा घेतला? त्याचं नाव काय? दिशा कायद्याचे. सेम नाव ठेवलंय का आपण?
आहे सर, नाव चेंज आहे पण मला आता ठीक आहे, काय हरकत नाही. आपण शेवटी फक्त जाताना एक प्रश्न देतो. आपला पोलीस प्रशासनाकडे बघण्याचा कसा उद्देश आहे ते मला सांगा. तुम्ही कसं बघतात पोलीस प्रशासनाकडे? पोलीस प्रशासन हे एक जनतेला न्याय देण्याचं म्हणजे व्यासपीठ म्हणता येईल. जे कोर्टामध्ये जनतेकडून न्याय भेटतो जनतेला, ते पोलीस प्रशासन तिथपर्यंत जाण्याचं एक व्यासपीठ म्हणून आपण बघतो. पण पोलीस स्टेशनला सर्वसामान्य माणूस टाळाटाळ करतो याला. हो सर, असं म्हटलं जातं कोर्ट आणि पोलीस स्टेशनची पायरी शहाणे चढू नये. हो सर, म्हटलं जातं कारण जो वेळ जातो तिथं तो वेळ जातो त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही मान्य करतात की पोलीस स्टेशनला माणसाचा वेळ जातो, हे आपल्याला मान्य कुठेतरी करायचं. आपल्याला न्याय भेटणार म्हणलं सर, वेळ जाणारच आहे ते तपासायला याला त्याला वेळ जाणारच. ठीक आहे, काय हरकत नाही. बेस्ट ऑफ लक. चलो.